हॅलो एव्हरीवन, तर मी तुमच्यासाठी एक स्किन केअरचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी तर आवर्जून पहा आणि नंतर मला शेवटी कमेंट करून सांगा हा कसा वाटला म्हणून. तर इथे मी एक स्किन केअरचा 3 स्टेपमध्ये डिवाईड केलेला आहे. ते फर्स्टली क्लिन्झिंग, फेसला क्लिन्झिंग करण्यासाठी मी रॉ मिल्क आणि आंबे हळद यांचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. रॉ मिल्क हे आयुर्वेदात त्याला खूप सारे फायदे सांगितलेले आहेत. हे नॅचरली क्लिन्झिंगचं काम खूप छान प्रकारे करतं. यात लॅक्टिक ॲसिड असतं, त्यामुळे आपली स्किनवरती डेड स्किन असेल, व्हाईट हेड, ब्लॅक हेड असतील ते एकदम निघून जातात. तर हे माझं काम चालूच होतं चेहऱ्यावरती मसाज करणं. मध्येच आमच्या छोटीची लुडबुड चालूच होती. तर इथे मी चेहऱ्यावरती छान पूर्ण फेसवर, आयभोवती, परत सर्क्युलर मोशनमध्ये छान क्लिनिंग करून घेते. नंतर इथे आंबे हळद हे त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यामुळे पडले डार्क स्पॉट हे फेडेडचं काम छान प्रकारे करतं. नंतर मी मस्त मसाज क्लिनिंग करून घेतल्यानंतर फेस वॉश केला आणि स्क्रबसाठी मी इथे मसूर डाळ आणि तांदूळ यांचं दोन्हींची पावडर फॉर्ममध्ये करून त्याला एका गाळणीने छान प्रकारे गाळून घेतलं, कारण जेणेकरून आपली स्किन हराश होऊ नये. एकदम सॉफ्ट पावडर, कारण ते एकदम डीप क्लीन होतं. तर मसूर हे नॅचरल क्लिन्झिंगचं काम खूप छान प्रकारे करतं. आपल्या चेहऱ्यावरती एक्सेस ऑइल असेल, डर्ट असेल, डेड स्किन असेल, व्हाईट हेड, ब्लॅक हेड हे खूप छान प्रकारे निघून जातात. कुणाला पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असेल तोही त्याच्यावर खूप छान प्रकारे. तसेच कुणाची स्किन अनइव्हन झालेली असेल तर इव्हन होण्यास खूप छान प्रकारे मसूर डाळ काम करते. तसेच आपली स्किन हेल्दी राहते आणि ग्लो करायला लागते. राईस फ्लोअर हे पण छान एक्सप्लोटिंगचं नॅचरली काम करतं. आपल्या स्किनवरती डेड स्किन असेल, ब्लॅक हेड, व्हाईट हेड असेल ते निघून जातात. आणि याच्यामध्ये विटॅमिन बी असल्याने आपली स्किन ब्राईटन होण्यास खूप छान प्रकारे हेल्प होते. एक्सेस ऑइल सिक्रेट होत असेल त्या सब करून घेतं ते. राईस फ्लोअरमध्ये काही नॅचरल कंपाऊंड्स असे असतात त्या जेणेकरून आपल्या सनरेजमुळे होणारा जे त्यापासून प्रोटेक्शन करतं. ओपन पोर्स असं तेही कमी होऊन जातात. नंतर इथे मी स्क्रब छान प्रकारे करून घेतल्यानंतर फेस वॉश केला. तुम्ही पाहू शकता माझी स्किन एकदम डीपली क्लीन झालेली आहे. नंतर आपली थर्ड स्टेपमध्ये मी फेस पॅक करण्यासाठी ऑरेंज पील पावडर, रोज पेटल पावडर, चंदन, मुलतानी माती आणि त्याला मिक्स करण्यासाठी रोज वॉटर घेतलेला आहे. तुम्ही त्या कट पण घेऊ शकता, ज्याला जसं सुटेबल होईल तसं तुम्ही घ्या. मी ते रोज वॉटर घेतलेलं आहे. तर ऑरेंज पील पावडर हे आपल्या स्किनवर टॅनिंग झालेलं असेल ते कमी करतं. त्यामध्ये विटॅमिन सी खूप प्रमाणात असल्यामुळे आपली स्किन ब्राईट होण्यास मदत होते. पिंपल्सचा ज्यांना प्रॉब्लेम असेल तोही कमी होतो. ॲलोवेरा हे आपल्या गार्डनमध्ये सगळ्यांच्या अवेलेबल होऊन जातं. तर त्याने आपल्या स्किनला एकदम डीप मॉइश्चरायझिंगचं काम करून टाकतं. ते सनबर्न झालेला असेल तोही कमी होतो. आपली स्किन एकदम सॉफ्ट होते आणि फ्रेश दिसू लागते. चंदन हे नॅचरली शीत असल्यामुळे आपल्या स्किनला एक कामनेस प्रदान करतं. स्किनवरती डार्क स्पॉट असतील ते कमी होतात. स्किनवरती एक छान प्रकारे ग्लो येतो. रोज वॉटर हे आपल्या स्किनला हायड्रेशन प्रोव्हाइड काम करतं. ओपन पोर्स असेल ते टायटिंगसाठी पण हेल्प छान प्रकारे करतं. एक्सेस ऑइल असेल तर तेही कमी प्रमाणात सिक्रेट होतं. मुलतानी माती हे आपले चेहऱ्यावरती ओपन पोर्स ज्यांना प्रॉब्लेम आहे तर ते श्रिंक करण्यास हेल्पफुल ठरते. कुणाला ब्लॅक हेड, व्हाईट हेड असतील तेही निघून जातात. एक्सेस ऑइल पण ते सिक्रेशन होण्यापासून कंट्रोल करतं. स्किन एकदम क्लीन होते आणि ग्लो करते, हेल्दी पण राहते. तर रोज पेटल पावडर हे नॅचरली पिंकिश ग्लो देतो आणि आपली स्किन एकदम सॉफ्ट आणि फ्रेश दिसू लागते. तर हा फेस पॅक मी मस्त आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलेला आहे. तुम्ही या रेमेडी मी ज्या सांगितलं आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तुम्हाला आवडेल. यामुळे आपली स्किन एकदम क्लीन होऊन एकदम फ्रेश ग्लो करायला लागते. आणि वीकमध्ये मी हा एकदा करतेच. नंतर हे फेस पॅक मी 20 मिनिटे चेहऱ्यावरती ठेवून फेस वॉश करून घेतला. तर हे पहा माझं एकदम चेहरा क्लीन ग्लो करायला लागलेला आहे. नंतर हे मी फेस टोनर स्वतः घरी बनवलेलं आहे, जे की ओपन पोअरसाठी खूप हेल्पफुल ठरतं. जर कोणाला हवं असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्की याची रेमेडी सांगेन. नंतर माझ्याकडे स्प्रे बॉटल अवेलेबल नव्हती म्हणून मी इथं ऑइलच्या बॉटलमध्येच भरलेले. नंतर एक कॉटन स्वॅब करून त्याच्यावरती डॅब करून चेहऱ्यावरती एक पूर्ण अप्लाय करून घेतलेलं आहे. जिथे जिथे मला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम आहे तिथे जास्त प्रमाणात करून घेतलेलं आहे. नंतर मी ते लावून झाल्यानंतर स्किनवरती टॅप करून सगळ्यांना माहीतच असेल ते केल्यानंतर एकदम की स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होण्यास मदत होते. आयभोवती पण लावण्यास मस्ट आहे. तुम्ही कोणी अवॉइड करतं की काही गरज नाही, पण मेन तिथे लावणं गरजेचं आहे. नंतर ही मी कुंकुमादी फेस क्रीम जे की मीच बनवलेली आहे. तुम्हाला जे तुमच्यासाठी जे सुटेबल मॉइश्चरायझर आहे तुम्ही तेही लावू शकता. डॉक्टर रेडीचे मी तुमच्यासाठी सजेस्ट केलं, खूप छान आहे ते. खूप छान प्रकारे मॉइश्चरायझिंगचं काम करतं. नंतर इथे मी पूर्ण स्टेप बाय स्टेप लावून घेऊन नंतर चेहऱ्याला पूर्ण फेसवरती अप्लाय करून घेतले, जोपर्यंत स्किनमध्ये पूर्ण मर्ज होत नाही. तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा.
आणि माझी स्किन कशी ग्लो करेल ते पण नक्की सांगताल. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.